नमस्कार। प्रियम भारतम में आप सभी का फिर से स्वागत है। हाल ही में 8 नवंबर को भारत के बहुत ही महत्वपूर्ण माने जाने वाले पद्म अवार्ड्स का वितरण हुआ। पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री ये ऐसा सम्मान है जो उन दिग्गजों को दिया जाता है जिन्होंने अपने ध्येय के लिए, अपने देश के लिए, अपने समाज के लिए पूरा जीवन समर्पित कर दिया है, जिन्होंने अपने क्षेत्र में कुछ असामान्य कार्य किया है। आज प्रियम भारतम के रोशनी की किरण इस सेगमेंट में हम ऐसे ही एक आदरणीय व्यक्तित्व से मिलने वाले हैं, जिन्हें इस साल 2021 में पद्मश्री से सम्मानित किया गया है। आइए मिलते हैं पद्मश्री गिरीश प्रभुणे जी से। पद्मश्री गिरीश प्रभुणे महाराष्ट्र के एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता और लेखक। पिछले 40-50 सालों से वे विमुक्त और घुमंतु जनजातियों की समस्याएं सुलझाने के लिए निरंतर प्रयास कर रहे हैं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक के रूप में उन्होंने अपने सामाजिक कार्य की शुरुआत की। उसके बाद ग्रामायण, भटके विमुक्त विकास परिषद, यंगरवाडी, पालावरची शाळा, क्रांतिवीर चापेकर बंधु स्मारक समिति, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम ऐसे अलग अलग प्रकल्पों में उन्होंने काम किया और उन्हें सफल भी किया। पुनरुत्थान समरसता गुरुकुलम याची सुरुवात 2006ला झाली, पण याच्या संबंधी विचार मनात येऊ लागला तो 90-91च्या सुमारास। 90-91 मध्ये काही गोष्टी अशा घडत गेल्या की ज्याच्यामध्ये मला समाजातल्या काही घटकांच्याकडे असणारे ज्ञान प्रामुख्याने लक्षात आलं। मी तसा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये काम केलेलं आहे। पहिली 10-15 वर्ष 80 ते 90 असं बौद्ध, मातंग, दलित चळवळीमध्ये काम केलं। त्याच्या आधीची 10 वर्ष चिंचवडमध्ये चापेकर स्मारक समिती, वाडा, त्याची शाळा असं स्थापन करण्यामध्ये गेली। त्याच्या आधीची 2-3 वर्ष ही संघ प्रचारक म्हणून गेलो आणि तिथून खरा समाज पाहणं ज्याला म्हणता येईल किंवा समाजातलं वावरणं हे सुरू झालं। अगदी सुरुवात जर माझी सांगायची झाली तर ज्या प्रकारे मी लहानाचा मोठा झालो, त्यात अगदी लहान म्हणजे शिशु असताना वडिलांची नोकरी MSCB मध्ये होते आणि चिपळूणला होते। 1ली ते 4थी असं माझं शिक्षण चिपळूणला झालं आणि चिपळूणला मुरुभाऊ जोशी म्हणून एक संघाचे ज्येष्ठ जुने जाणते कार्यकर्ते होते। त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, कामाचा प्रभाव माझ्या पुढच्या सगळ्या कामांवरती झालेला दिसतो। मी ज्या शाळेत जात होतो त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा, तिथे साने म्हणून बाई होत्या आम्हाला शिकवायला, भागवत म्हणून बाई होत्या आणि या साने बाईंनी मला
खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मला पट्टीने खूप मारलं सुद्धा, शिक्षा केली. शिक्षेचं कारण असं होतं, वर्गामध्ये काही मुलं एका बाजूला, मोठ्या संख्येची मुलं एका बाजूला असायची आणि 10-12 मुलं वेगळं पटकूर म्हणजे बसायचं, बसकर टाकून त्याच्यावर बसायचे, वेगळे बसायचे. हे मुलं जेवायची वेगळी, खेळायचे त्यांचे ते, आमच्यात मिसळत नसत. परंतु माझा आणि त्या सगळ्या मुलांचा परिचय होता. तो परिचय संघ शाखेमुळे होता. ती मुलं शाखेत येत होती. शाखेमध्ये सर्व समाज होता, म्हणजे ब्राह्मण वगैरे सगळ्यांपासून ते दलित, बौद्ध, कातकरी पण होते, कुळवाडी होते, असे सगळे कुणबी सगळे एकत्र होते. शाळेमध्ये मात्र ते वेगळं बसायचे आणि मी त्यांच्यामध्ये खेळायला जायचो, बसायला जायचो. हे त्या बाईंना सहन नाही व्हायचं. एकदा जमलं तर मला बाईंनी, म्हणजे 2री-3रीत होतो त्यावेळेला, त्या मुलांबरोबर बसलो, जेवलो, खाल्लो म्हणून मला कपड्यांसहित, विहीर होती आमच्या शाळेच्या जवळ, त्यातनं पाणी उपसलं आणि बदा 3-4 बादल्या माझ्या अंगावरती टाकल्या. मी कुडकुडत ते कपडे पिळले आणि हे केले. का टाकल्या तर मी त्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलांच्या बरोबर राहिल्यामुळे मी वाटलो की काय, असं त्या बाईनं वाटलं असावं. माराने बदलत नाही म्हणून त्यांनी पकडून मला शुद्ध केलं. तर हे प्रसंग होते की ज्या प्रसंगांचा माझ्या पुढच्या कामात, जीवनात खूप मोठा परिणाम झाला. पुढे कोयना धरण झालं. त्या धरणाची कामं सुरू होती. त्याचे सगळे जी गावं त्याच्यात जाणार होती, त्याच्या पाणलोट क्षेत्रातली, बाहेरची, चिपळूण जवळची 1-2-3 गावं, त्या गावातली सगळी मंडळी पुढे सातारच्या जवळ सातारा रोड, पाडळी म्हणून जे गाव आहे, तिथे या गावाचं पुनर्वसन झालं. आणि पुढच्या काळात माझं वडिलांची बदली चिपळूणवरनं सांगली, सांगलीवरनं इस्लामपूर आणि इस्लामपूरवरनं सातारा रोडला झाली. मध्ये जवळपास 10-1 वर्षाचा कालखंड गेलेला होता. मी सातारा रोडला आलो तर मी 8वी-9वीला आलो होतो. त्यामुळे तेच गाव परत तिथे आलं पुनर्वसित. तीच मुलं मोठी झालेली, बौद्ध समाजातली ही मोठी झालेली, त्यांची काही मुलींची लग्न झालेली होती. हा सगळा प्रसंग एखाद्या चमत्कार वाटावा असा होता. चिपळूणच्या गाव जे बदलून इकडे आलं, त्या सगळ्या प्रसंगावरती दलित आणि सवर्ण, मुस्लिम भांडणं, मारामाऱ्या, गाव जरी पुनर्वसित झालं तरी गावातले सगळे संबंध तसेच राहिले नवीन गाव झाल्यानंतर सुद्धा. त्याच्यावरती लाटाखाली संतपाणी नावाची मी 8वीत असताना कादंबरी लिहिली आणि माझी ती कादंबरी 9वीत असताना प्रकाशित झाली मेनका प्रकाशनच्या वतीनं. ती लिहिण्याचा जो कालखंड आहे तो मी 53 दिवसात लिहिली. एका झपाट्याने ते गाव, ते धरण, ते कोयना धरण, त्याच्यामध्ये काव्य रचना आहे त्या कादंबरीत. आणि खूप म्हणजे माझ्यावरती त्या कादंबरी लिखाणाच्या वेळेला मी जे वाचन करत होतो, प्रामुख्याने मी श्रीकांत नावाची कादंबरी वाचत होतो. खूप माझ्या आवडीची होती. शरदचंद्र चटर्जींच्या कादंबऱ्या, रवींद्रनाथ टागोरांच्या कादंबऱ्या, मामा वरेरकरांच्या नाटक,
अनेक पुस्तकं वाचली, पु ल देशपांडे, ते सगळं वाचण्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला. लिखाण भरपूर केलं मी. जवळजवळ त्या वर्षभरामध्ये 8 ते 9 दीर्घकथा, कादंबऱ्या अशा लिहिल्या. न संपणारे वळण नावाचे एक मोठी दीर्घकथा, म्हणजे लघु कादंबरी म्हणता येईल, ती लिहिली. जी लिहिली होती न संपणारे वळण, हे जे आहे, मी पिक्चर बघायला लागलो होतो, चित्रपट बघायला लागलो, दिलीप कुमार, राज कपूर, सुनील दत्त, आणि मला राज कपूर आवडायला लागला. आणि सुनील, आपल्या दिलीप कुमारचे चित्रपट होते, डबल रोल, राम और श्याम किंवा असे, आणि राज कपूरचा काही डबल रोलचा पिक्चर नव्हता. मग मी राज कपूरसाठी पटकथा लिहिली, मराठीतली, हिंदीतनं अशी, आणि ती घेऊन मी राज कपूरच्या शोधात पुण्यात आलो. घर सोडून पळून आलो. हे माझं पहिलं पळणं. त्यावेळेला मला श्रीज जोशी भेटले, संभाजी उद्यानाच्या समोर राहायचे. त्यांनी मला भावेंच्याकडे घेऊन गेले, कुभा भावे, तेही त्यावेळेला पुण्यात राहायला होते, गोले रोडला. आणि असा वेगवेगळ्या लेखकांचा संस्कार माझ्यावर होत गेला. मला आमचे एक शिक्षक 11वीला राऊत म्हणून आले, मराठी शिकवणारे, आणि ते एक पुस्तक आणलं मला, आणि ते म्हणले, हे वाच. ती होती पुशी रेगे यांची सावित्री कादंबरी. ती वाचली आणि मी अनेकदा वाचली. आजही मी ती हातात आली की वाचून काढत असतो. ती सावित्रीने मला इतकं वेडं केलं की त्याची शैली, त्याची पत्ररूप होती, आणि लिखाण जे होतं ते इतकं प्रभावी होतं. त्यातली अगदी सुरुवातीची कहाणी ज्यात होती, एक गोष्ट होती लच्छी म्हणून, आणि त्या लच्छीचा मोर. आजही माझ्या सगळ्या ह्याच्यावरती पुशी रेग्यांच्या त्या कादंबरीचा अनेकदा उल्लेख करतो. ही छोटेखानी कादंबरी हातात आल्यानंतर माझं लेखन बदललं, माझं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भटक्या विमुक्तांची मुलं होती, त्यांच्या ह्याच्यात जायला लागलो मी, हिंडायला लागलो डोंगर दऱ्यातनं, सगळे त्यांच्याबरोबर. आणि एक दिवस असा आला की एक आमच्या वर्गात मुलगा होता कैकाडी, तो, त्याची बहीण, त्यांच्याबरोबर मी 11वीची परीक्षा दिल्यानंतर एक 6 महिने घरातनं पळून गेलो, त्यांच्या पालापालात निघलो. तो जो जाधव होता त्याच्याबरोबर गेलो, आणि जवळपास एक 200 किलोमीटरचा प्रवास. दर 4-5 दिवस एखाद्या गावात राहायचं, पुढे आणखी चालत जायचं. असा माझ्या आयुष्यातला पहिला रोमांचक होता. मी कधी आता बाहेर गेलेलो नव्हतो. मला जेवण विशिष्ट प्रकारचं लागायचं, चपाती लागायची, भाकरी लागायची, तिखट कमी लागायचं. चिंच गोळ घातलेली आमटी ही माझी खूप आवडती. चिंच गोळ घातलेली कारल्याची भाजी मला आवडायची. आणि हे सगळं काही त्या पालामध्ये ह्याच्यात नसायचं. तिथे ठेचा, शिजवलेलं वरण एकदम झणझणीत असायचं, पण खूप छान वाटायचं. कुणीतरी मला ओळखलं, एक आमचे ड्रायव्हर होते आमच्या त्या MSCB मधले, त्यांनी मला एखाद्याने ओळखलं आणि अरे उगिरी, तुझे आईवडील एवढे शोधतायत, सगळे तुला शोधतायत, 6 महिने झाले, कुठे गेलाय, चल. म्हणून त्यांनी मला पकडला हाताला आणि घरी घेऊन आला. असा हा 1ली ते 11वी पर्यंतचा जीवनातला प्रवास जो आहे तो विविध अंगाने, विविध पद्धतीनं मुक्तपणे जगण्यात. आत्ता अगदी म्हणजे पद्मश्री मिळाल्यानंतर तेव्हा लक्षात आलं की आपण हिंडत होतो, आपण पळून गेलो, आपण या सगळ्यांच्यावर राहिलो. तो काळ खूपच चांगला होता. एकदा महाविद्यालयामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीचा थोडाफार गैरव्यवहार काही झाला. स्कॉलरशिप यायची मागासवर्गीयांची, ती
त्या मागासवर्गीयांना दिली जायची नाही. प्रवेश घेतला की त्याच्यावर व्हाउचरवर सह्या घेतल्या. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं जैन महाविद्यालयात. त्या आंदोलनात मी नोकरी करत होतो, तरी आंदोलनात भाग घेतल्यामुळे आणीबाणीच्या आधीचा काळ हा इमर्जन्सीच्या आधीचा भाग घेतल्यामुळे मला कॉलेजमधनं रस्टिकेट केलं. त्याच वेळेला कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थी परिषदेची स्थापना केलेली होती. संपूर्ण कॉलेज 1.5 महिना बंद होतं माझ्यासाठी. माझं शिक्षण पदवीपर्यंत मी इंटर पर्यंत गेलो, पदवी नाही मिळाली. रस्टिकेट झालो, त्यातलं बाहेर आलो आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आम्ही स्थापन केलीच होती 72 कॉलेज. पण आता आम्ही शाळा सुरू केली. त्या शाळेतलं काढून टाकल्यामुळे चिंचवडमध्ये क्रांतीवीर चापेकरांच्या नावाने एक शाळा सुरू केली. बालवाडी, पहिली इयत्ता, पुढे आज आता त्या शाळेचा 12वी पर्यंत विस्तार झालेला आहे. 4 ठिकाणी ती शाळा चालते, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. ही शाळा सुरू केली ती 75ला आणीबाणी लागली 25 जूनला. त्या दिवशी शाळेचं उद्घाटन झालं. त्याच दिवशी, त्याच वर्षी मी असीधारा नावाचं साप्ताहिक सुरू केलं. जूनमध्येच एकीकडे शाळा सुरू केली, एकीकडे हे केलं. माझी बायको शिकून आलेली होती, BA झालेली होती. तिला त्या शाळेमध्ये कामाला लावलं. शाळा चालवणं, शाळेचे वर्ग घेणं आणि नोकरी सोडली, ही सोडली, ती सोडली आणि पूर्ण वेळ चापेकर स्मारक समिती आणि त्या शाळेसाठी वेळ दिला. असीधारा नावाचं साप्ताहिक सुरू केलं. असीधारा म्हणजे असी म्हणजे तलवार, तलवारीच्या धारेवरती चालण्याचं व्रत, असं काहीतरी त्याचा अर्थ होता. 16 पानी अंक काढत असेल. आमच्या घरातली सगळेजण, माझ्या बहिणी, माझी भावंड, हे त्या अंकाच्या घड्या घालणं, त्याचं तिकीट लावणं, पोस्टात टाकणं. हळूहळू अंकाला खूप मागणी यायला लागली. त्याच्यामध्ये वेगवेगळे विशेषांक काढले. समग्र क्रांती विशेषांक काढला. त्याच्याकरता जयप्रकाश नारायण यांची मुलाखत ते आजारी असताना टॉवर्स म्हणजे एक्सप्रेस टॉवर्स तिथे जाऊन मुलाखत घेतली. दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले आहे. दुर्गाबाई भागवतांचे 20-25 लेख आम्ही छापलेले आहेत. गवी केतकर याने 3 वर्ष असीधारामध्ये दर अंकाला लेखन केलेले. कर्ज खूप झालं आणि या कर्जाच्या याच्यात न बाहेर पडण्याकरता कुठलाही मार्ग नव्हता. आणि मग त्या ह्याच्यातनं असीधारा बंद केलं आणि मला माझगावकरांनी बोलावलं, तू माणूस मध्ये ये, श्री ग माझगावकर. मग मी माणूस मध्ये कामाला जायला लागलो. कर्ज 3-3.5 लाख झालेलं होतं त्या काळात. 80 सालची गोष्ट आहे, 78-80. ते कर्ज फेडायचं कसं? पण माझगावकर म्हणले, तू त्या कर्जाचा विचार करू नको, तू त्यातनं बाहेर ये आणि ग्रामायणचं काम कर. मी ग्रामायणच्या याच्यात जात असताना माणूस मध्ये एक हाती, म्हणजे माझगावकरांचं वैशिष्ट्य, 4 विशेषांक आहेत माणूसचे. त्या 4ही विशेषांकाचं पूर्ण लेखन संपादकीय सोडलं तर बाकी सगळं लेखन मी केलेलं. उनके सामाजिक कार्य की सही मायने में शुरुआत हुई ग्रामायण इस प्रकल्प से। गांव खेड़ों के लोग पानी के कमी कारण, सूखे के कारण अपने गांव छोड़कर, अपनी खेती छोड़कर मुंबई जैसे शहरों में आके झोपड़पट्टियों में रहते हैं। उन्हें वापस उनके गांव की तरफ ले जाना, वहां गांव में पानी की व्यवस्था करना, उसके लिए सरकार को याचिकाएं देना, आंदोलन करना, ये काम ग्रामायण में श्री प्रभुणे जी और उनके साथियों ने किया। तो जो दलित विकास किंवा दलित उत्थानाचा एक प्रकल्प होता ग्रामायण या संस्थेच्या ह्याच्यात,
माणूसचे माझगावकर, श्री ग माझगावकर यांच्या प्रेरणेने ते काम सुरू झालेलं होतं. त्या ह्याच्यात प्रामुख्यानं वडार, पारधी, मातंग, मराठा आणि बौद्ध अशी सगळी मंडळी, माझं मुख्य वास्तव्याचं ते बौद्ध मंडळींच्या समवेत. त्यामुळे त्यांची जी वतनी जमीन आहे त्या वतनी जमिनीशी संबंधित विकासाचे अनेक उपक्रम तिथे राबवले. त्याच्यामध्ये मुंबईला फुटपाथवर राहणारे सगळे जे आहेत त्यांना परत आणणं, त्यांचा विकास करणं, जगण्याला योग्य अशी सगळी साधनं उपलब्ध करणं, असं सगळं प्रयोग असल्यामुळे अनेक प्रकारे त्या 5-10 वर्षामध्ये काही प्रयोग यशस्वी झाले, काही अयशस्वी झाले. काही आम्ही पहिल्यांदाच करत होतो. गांडूळ खत तयार करणं, शाश्वत शेती करणं, असा 80च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदाच आम्ही केलेला प्रयोग होता. मग त्याच्यात भाजीपाला शेतीचा माल जो तयार झाला तो आम्ही प्रत्यक्ष घरोघर पुण्यामध्ये काही घरं ठरवली, त्याच्यामध्ये जाऊन विकणं हाही उपक्रम केला. त्या सगळ्या याला एक 5-6 वर्षांनी चांगला आकार आला. गावात सुरुवातीला टँकरने पाणी यायचं. ते 5-1 वर्षानंतर टँकर बंद झाले आणि गावात बंधारे, 3 बंधारे, नाला बंडिंग, जवळजवळ 5,000 एकर क्षेत्रावरती आम्ही काम केलं. बियाणांपासून पीक पद्धती बदलणं, आणि त्यामुळे मला एक वेगळा अनुभव आला. आणि ग्रामीण भागामध्ये सहजगत्या जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून काय काय करता येईल आणि सर्व काही करता येईल, काय काय करता येईल याच्यापेक्षा हे लक्षात आलं. ग्रामीण की ही वजह से छोटे छोटे गांवों के पास रहने वाले कैकाड़ी, पारधी, लमाणी, माकड़ वाले ऐसे कई जनजातियों के लोगों से उनका संबंध बढ़ा. इन घुमंतु जनजातियों की समस्याएं, उन पर होने वाले अत्याचार, महिलाओं की परिस्थिति, ये सब श्री गिरीश जी ने देखा, जाना, परखा और तब इसी में से नींव रखी गई यमगरवाड़ी प्रकल्प की. ह्या भटक्या जमातींकडे जमिनीच नव्हत्या, गावच नव्हती, सतत भटकंती चालायची. त्यामुळे हा अनुभव जो होता, गाव बनवणं, गावातल्या समस्या सोडवणं, पाण्याची इथे काही नव्हतं. मग यांना स्थिर करायचं असेल तर कसं काय होणार, म्हणून शिक्षण, शाळा काढणं, वसतिगृह काढणं, एकत्रित आणणं. त्यामुळे यमगरवाडी प्रकल्प त्यातनं सुरू झाला आणि झपाट्याने तो वाढायला लागला. 15-20 मुलं होती, ती 500पर्यंत संख्या गेली. अनेक ठिकाणी पुनर्वसन म्हणजे प्रथम वसनाचे प्रयोग झाले. अनेक ठिकाणी बचत गट आणि असे करून आम्ही जमिनी खरेदी केल्या. अनेक ठिकाणी पारधी समाजावरती जे अन्याय अत्याचार झाले त्याकरता आंदोलनं छेडली. अनेक म्हणजे ही आंदोलनं जवळपास 15-1 वर्ष सतत दर दिवशी काही ना काहीतरी घडायचं की आम्ही तिकडे धावायचो. पण मग याच्यातनंही लक्षात आलं की शिक्षणाशिवाय याच्यात बदल नाही होणार. आणि म्हणून बरोबरीनं 93 पासून यमगरवाडी प्रकल्प, इकडे बीड जिल्ह्यात ढेकणमोहा म्हणून आहे, दुधगव्हाण आहे, तिथे एक प्रकल्प, मोहोळच्या जवळ पेन्नूर म्हणून गाव आहे, तिथे मरियेवाले त्यांचा प्रकल्प,
लातूर जिल्ह्यात निलंग्याच्या जवळ अंसरवडा आहे, तिथे गोपाळ समाज त्यांचा एक, डोंबारी समाज त्यांचा एक प्रकल्प, यमगरवाडी, मगरसांगवी असं वेगवेगळ्या ठिकाणी कामं सुरू झाली. 2005 में पुणे के चिंचवड़ यहाँ उन्होंने क्रांतिवीर चापेकर बंधु जी के घर का जीर्णोद्धार किया. इस पवित्र वास्तु में उतना ही महत्वपूर्ण काम होना चाहिए, इसलिए वहां शुरुआत हुई पुनरुत्थान समरसता गुरुकुलम की. पुन्हा सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यात मलाही असं वाटायचं की शिक्षणाशिवाय परिवर्तनाला दुसरा पर्याय नाही. माणसाच्या जीवनात बदल करायचा असेल तर शिक्षण हवं. त्या दृष्टीने चिंचवडलाही मी शाळा सुरू केली होती चापेकर स्मारक समितीच्या याच्यातनं. वृत्तपत्र एक 10 वर्ष चालवलेलं होतं. हे सगळं पाहिल्यानंतर मराठवाड्यातही कुठली नवीन जातीशी परिचय झाला, जमातीशी परिचय झाला की वसतिगृह, शाळा असं मी सुरू करत असे. असं एकंदर 12-15 जातींमध्ये काम सुरू झालं. आतमध्ये जसा संबंध वाढला समाजाच्या आणखी आतमध्ये शिरल्यानंतर त्यांची न्यायपंचायत आहे, त्यांची जातपंचायत आहे, त्यांच्याकडचं ज्ञानावरती आधारित त्यांच्याकडे वनौषधीचं ज्ञान अफाट आहे. देव देवता, त्यांचे आचार विचार, आरत्या, वर्षभराचं त्यांचं स्वतःचं एक वेगळं जीवन आणि ह्या याच्यातनं ते पाहता आलं आणि लक्षात असं आलं की इतकं समृद्ध जीवन आहे. मग हे शाळेने बिघडणार आणि शाळेने यांचं आत्ताचं जे जगणं सहजगत्या आहे त्याच्याऐवजी कठीण होणं. कठीण म्हणजे काय, शिकला आहे तर नोकरी शोधली पाहिजे, नोकरी मिळेल नाही मिळेल, शिक्षणाचा तेवढा उपयोग होईल नाही होईल, शिक्षणाच्या पद्धतीमध्ये दर 10-15 वर्षांनी काहीतरी नवीन येत असेल, बदल होत असेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि यांच्याकडे परंपरागत ज्ञानावरती हजारो वर्ष, शेकडो वर्ष जगत आलेले, म्हणजे ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे जमीन आहे, ज्यांच्याकडे पशुपालन आहे, ज्यांच्याकडे विविध प्रकारचं निसर्गातनं निर्माण होणारं ज्ञान आहे, तरी ते या जगाशी हे होत नाही. मग का नाही होत? तर शाळेमध्ये हे ज्ञान नाही. शाळेमध्ये वनौषधीचं ज्ञान शिकवलं जात नाही, शाळेमध्ये पशुपालन शिकवलं जात नाही, शाळेमध्ये दूध कसं तयार होतं हे शिकवलं जात नाही. दुधाची गरज मात्र रोज आहे, दुधाचे मोठमोठ्या डेऱ्या आहेत, गाया सांभाळतात, पण दुधाचा व्यवसाय केव्हा कसा केला जातो, शेती कशी केली जाते हे 1ली ते 12वीच्या काळात शिकवलं जातं. भारतात इंग्रज गेले आणि त्यांनी आम्हाला राज्य दिलं. आम्हाला राज्य करण्याची परंपरा होती, ती आमच्याकडची पारंपरिक होती किंवा 100-150 वर्ष गुलामीत असल्यामुळे कोणतरी राजा पाहिजे, कोणतरी प्रशासक पाहिजे तरच आम्ही आम्हाला विकसित झालेलं, आम्ही विकसित झालोय असं आमचं. त्यामुळे आजही ज्या समस्या आहेत त्या आम्हाला अजून मतदानाचा, शिक्षणाचा, उद्योगाचा, आम्ही काही करावं याचा हे नाही. त्यामुळे आम्ही शिकत जातो, सर्टिफिकेट घेतो, नोकरी शोधतो. कुठल्याच क्षेत्रात आमची प्रगती नाही असं भारताचं चित्र सारखं आहे. आणि तेच अमेरिका 15-20 कोटीची, युरोपाची अख्खी लोकसंख्या 60-70 कोटीची, छोटे छोटे 1.5-2 कोटी 3 कोटीचे देश. आणि नवीन शोधांची जननी भारत, मग ती युरोपात झाली. शास्त्रज्ञ निर्माण झाले नाही, नाविन्यपूर्ण काही निर्मिती होईल असं झालं नाही. युरोपाची स्थिती वेगळी होती. युरोप, अमेरिकेत तिथे ब्रेल लिपी आली,
अंध जो आहे त्याला शिकण्याकरता. तिथे कडकट तार पाठवण्याचं यंत्र आलं. मग टेलिफोन विकसित झाला, रेडिओ विकसित झाला. त्याच्याबरोबर मग हे क्रमशः विकसित होत गेले. मग भारत 11व्या शतकाच्या आधी खूप प्रगतिशील होता. गणितात होता, सगळ्या ह्याच्यात होता, सर्व क्षेत्रात होता. मग पुन्हा ते आणायचं असेल तर या जाती जमाती यांच्याकडचं ज्ञान, त्याच्या प्रयोगशाळा उभ्या केल्या पाहिजे. त्याच्यावरती आपण हे केलं. म्हणून आम्ही ते पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये 3 वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत आमच्या. एक सायन्सची प्रयोगशाळा आहे, फिजिक्स केमिस्ट्री आधारावरती. एक आहे वर्कशॉप, कार्यशाळेची प्रयोगशाळा आहे. इथे प्रत्यक्ष तयार वेगवेगळ्या वस्तू तयार करणं, बाजारात काय चालतं काय नाही त्याचा अभ्यास करणं, त्याप्रमाणे मांडणी करणं. दुसरी आयुर्वेदाची प्रयोगशाळा आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास करून औषधामध्ये कुठला घटक त्यातला उपयोगात आणणार. त्याच जोडीला या दोन्ही प्रयोगशाळांच्या मध्ये पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा आहे. याच्यात जोडीला आमच्याकडे गोशाळा आहे, त्यामुळे गोमूत्र, गोबर, दूध ह्याचा अभ्यासाची प्रयोगशाळा. त्यामुळे आम्ही शिक्षणाला जोड दिली ती प्रॅक्टिकलची दिली, प्रत्यक्ष कृतीची जोड. त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या आधाराने सोडवणं आणि त्यात सापडेल तेवढंच उत्तर देणं, इथे आम्ही ती परंपरा मोडली. इथे शोधणं, पुस्तकाच्या मध्ये उत्तर नाही सापडलं. पुस्तक असतं 7वीचं, पुस्तक असतं 5वीचं, आणि जग जे आहे ते 1ली ते 12वी अशा ह्याच्यात बसलेलं नाही. ते 1लीच्या मुलाला सुद्धा हवा दिसते, पाणी दिसते, विज्ञानाचं सगळं दिसतं. एक बी लावले आणि त्याला फळ आलेलं तो पाहतो. त्याचा उपयोग कसा करावा, त्याची प्रक्रिया कशी करावी, प्रदूषित कशामुळे होत आहे, नदीचं पाणी खराब कशामुळे होतं, कारखाने आहेत, गटार आहेत. म्हणजे सिव्हिलायझेशन, नागरिकशास्त्र हे पुस्तकात शिकवलं गेलं. व्यवहारामध्ये नागरिकशास्त्र अस्तित्वातच नाही. कचरा रस्त्यावर टाकला जातो, रस्त्यावर थुंकलं जातं. जे काही आहे ते रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, पॉलिथिनच्या पिशव्या सगळीकडे दिसतात. आणि मला लक्षात आलं की हे जे आहे पूर्वी नव्हतं हे. मग शिकलेला वर्ग आल्यानंतर हे कसं काय आलं, तर शिक्षण हे पुस्तकी राहील, व्यवहाराशी जोडलं गेलं नाही. आपण इथे व्यवहाराशी जोडू. मग आम्ही माती परीक्षण, खताचे प्रकार, त्याच्यातनं काय होणार आहे, ते झाडाला कसं घेतं, मुळं कशी होतात, पीक कसं तयार होतं, फळ कसं तयार होतं, असं सृष्टीचं चक्र, निसर्गातल्या ऋतुचक्राप्रमाणे येणारे बदल आणि माणसाच्या जीवनाला लागणाऱ्या गोष्टी, या सगळ्याचा अभ्यास करून अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आम्ही त्या गोष्टी आणल्या. मग त्याच्यात चित्रकला आणली, मधुबनी, अजंठा, वेरूळ चित्रकला आहे, वारली चित्रकला आहे, नृत्याचे अनेक प्रकार आहेत, वाद्याचे अनेक प्रकार आहेत. हे सगळं आम्ही शिक्षणात बसवलं. याचं कारण असं की तो आत्महत्या करतो, त्याला काउन्सिलर लागतो, त्याच्यापुढे प्रश्न निर्माण झालेले त्याला सोडवता येत नाही. तो 10वी-12वी झाला तरी रेल्वेचा फॉर्म नाही भरू शकत. तो कॉलेजला स्वतंत्रपणे प्रवेश घेऊन काही शिकू शकेल असं होत नाही. मग हा स्वतंत्रपणे गावच्या गाव नंदीबैल आणि त्यांची वस्ती घेऊन सगळीकडे हिंडतो. वडार खाणीतनं दगड काढतो, त्याला आकार देतो भूमितीच्या याचे. हा स्वयंपूर्ण आहे आणि ह्या पुस्तकावरती आधारित अर्धवट आहे. दोन्हीची सांगड. आणि मग इथे आत्ता 1ली ते 10वीच्या याच्यात, 5वी ते 10वीपर्यंतच्या याच्यात उपनिषद, ज्ञानेश्वरी, वेल्डिंग, प्लंबिंग, इंजिनिअरिंगचे अनंत प्रकार. मग त्याच्यात कास्टिंग आहे, पितळेचं आहे, धातूचे वेगवेगळे प्रकार आहेत. 5वी ते 10वीची मुलं करतात. जे 12वी सायन्स होऊन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये सुरू होतं, ते आमच्याकडे 5वीपासून सुरू होतं.
असा विविध प्रकारच्या ज्ञानाचा आधार जीवन बदलण्याकरता, परिवर्तनाकरता आम्ही इथे शंभरवाडीतला एक प्रसंग आहे. शंभरवाडीतल्या मुलांना आम्ही अजंठा वेरूळला घेऊन गेलो होतो 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी. आणि माझ्याबरोबर एक वडाराचा मुलगा होता, लहान 5-6 वर्षाचा. त्या वेरूळच्या लेण्यामध्ये जाऊन उभा राहिला समोर आणि एक 2-4 मिनटं बघत राहिला काय आहे असं, आणि आत गेला आणि असा नजर टाकून तो पळत बाहेर आला. आणि मला म्हणलं की काका हे कुणी बांधलं असेल. मग त्यांनी दुरुस्त केलं, बांधलं नाही, खोदलं असेल, कुणी केलं असेल हे काम. तर माझ्या म्हणजे शिकलेला पण लगेच त्याचं उत्तर शोधायला लागतो. कुठल्या पुस्तकात असेल, इसवी सन कोणता असेल, कुठला राजा असेल. माझ्या डोक्यात यायला लागलं आपण काय बुवा हे कुठल्या काळात झालं. अजंठा वेरूळ आपल्याला शिकायला कुठल्या ह्याच्यात होतं, 7वी 8वीत होतो. मग 7वी 8वीमध्ये कुणी म्हटलंय राष्ट्रकूट आहे का वाकाटक आहे का आणखी कोण आहे असं आठवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पुस्तकामध्ये 1-2 पॅरेग्राफ जे आहेत त्याच्यामधनं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी हे शोधत होतो. आणि म्हणजे एक अर्ध्या 2-4 सेकंदातच ही क्रिया झाली आणि मी एका निर्णयापर्यंत आलो, चामुंड राये करवियले. पण तरी ते उत्तर नव्हतं, कारण चामुंड राये करवियले म्हणजे चामुंड नावाच्या राजाने करवून घेतलं. हे केलं कोणी? राजाने निश्चितच केलं नाही. दुसरं असं लक्षात आलं की अरे इथं तर लिपी आहे, देवनागरी आहे आणि ती त्यांनी खोदलेली आहे. पुन्हा ही एवढी मोठी मूर्ती आहे, शिवाय या अजंठा वेरूळमधल्या मूर्ती आहेत. माझ्या डोक्यात हे येत होतं 1-2-4 सेकंदाच्याच काळात. तेवढ्यात त्यांनीच उत्तर दिलं, त्यांनी विचारलेलं हे आमच्या लोकांनी केलं असेल. आणि माझ्या असं लक्षात आलं अरे खरंच की हे आमच्या लोकांनी केलं असेल म्हणजे कोण? तर हा वढराचा मुलगा आहे. हा वढराचा मुलगा आहे. त्याच्या घरी मी गेलेलो होतो, करमाळा आणि तिकडे केमिया भाग. त्यावेळेला त्याची आजी जिनं आमच्याबरोबर त्या मुलाला पाठवलं, एक कमरेला एक छोटीशी चंची म्हणतात ती बांधून तिनं ती तुझ्याबरोबर कायम ठेव. काही कळे ना मला काय नेमकं. तर ती त्याने त्यावेळेला काढली आणि त्यातनं त्याचा देव काढला त्याने वेरूळच्या लेण्याच्या समोर. मला वाटलं देव आहे, तर देव म्हणजे वळंबा काढला. हा जो बांधकामामध्ये गुण्या आणि वळंबा असा निमुळता असतो, तो सोडला जातो आणि भिंत ओळंब्यात आहे की नाही, म्हणजे सरळ आहे की नाही. ती मूर्ती लक्षात असं आलं की 7व्या-8व्या शतकामध्ये खोदलेल्या त्या गुहा, त्यातली चित्र, त्यातल्या मूर्ती, त्यांचे हात, विविध नृत्याच्या वेगळ्या पोहे, हे सगळं ज्यांनी खोदलंय तो केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्डमधनं आलेला नाही, कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलेला नाही किंवा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेलेला नाही. मग कुठे शिकला? तर हा त्याच्या वस्तीमध्ये शिकला, हा त्याच्या आईवडिलांकडनं शिकला आणि ही परंपरा अशी चालत आली. मी याने अजंठा वेरूळचा अभ्यास कसा केला असेल आणि मग लक्षात आलं की हे सगळं ज्ञान त्या गणपतीकडे आहे. त्यांच्याकडचं ज्ञान भौमितिक आहे, जॉमेट्रीचं आहे, कलेचं आहे, वर्तुळ, त्रिज्या, पाय या सगळ्याचं आहे, क्षेत्रफळ काढण्याचं ज्ञान आहे. एवढं सगळं ज्ञान या सगळ्यांकडे आहे, विविध प्रकारचे आहे. आणि तरी शाळेमध्ये शिकवताना शिकवलं गेलं की
बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. काही विशिष्ट वर्गाने त्याला ज्ञान दिलं नाही. हा विशिष्ट वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग, आणि त्यांनी ज्ञान नाही दिलं. मग हे अजिंठा वेरूळ हे ब्राह्मणानेच खोदलं असणार, कारण त्यांनी दिलं नाही म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांनी खोदलं असणार. आणि हा मुलगा तर काय म्हणला, आमच्या लोकांनी. याचा अर्थ आमचे लोक त्याला जे दिसले ते ज्ञानी होते, त्यांना धर्माचं ज्ञान होतं, त्यांना शरीरशास्त्राचं ज्ञान होतं, त्यांना तत्वज्ञानाचं ज्ञान होतं. पूर्ण बुद्धाचं आयुष्य भित्तिचित्रातून दाखवलेलं आहे, शिल्पामधून दाखवलेलं आहे, आणि ते बेढब नाही आहे, ओबडधोबड मूर्ती नाही, उत्तम आहेत. तर हे सगळं ज्ञान याच्याकडे आहे. याचा अर्थ भारतातली ज्ञान परंपरा, शिक्षण परंपरा सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. जिन बच्चों को एक सामान्य जीवन भी नसीब नहीं था, वो आज स्कूल में वंदे मातरम प्रार्थना गा रहे हैं. इसके पीछे प्रभुणे जी जैसे ऋषितुल्य व्यक्तियों का परिश्रम, निष्ठा और समर्पण है. उसी वजह से कई बच्चों को आज रोशनी की किरण दिख रही है. धन्यवाद.